आहे ती बेस्टची बस, जिच्या चालकाने चौघांचे प्राण घेतले। बेस्टच्या कुर्ल्यातील अपघाताने झालेल्या जखमा अद्याप ओल्या आहेत। त्यातच आता भांडूपमध्ये बेस्ट चालकाने 13 जणांना चिरडलंय। रात्री 10 वाजताची वेळ, भांडूप रेल्वे स्टेशनच्या बाहेर मृत्यू असा दबा धरून बसलेला असेल याची कल्पनाही नव्हती। फक्त काही वेळ बस, लोक, आरडाओरड आणि रस्त्यावर रक्तांचा सडा अशी अवस्था होती। मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला। तो बस पाठीमागे घेताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि 13 जणांना चिरडलं। यात 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, तर 9 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये बसच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय, त्याला बेस्टचं खासगीकरण जबाबदार असल्याचं बोललं जातंय। आजकाल कोणीही बेस्टचा चालक होऊ शकतो, अशा चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहेत। या भीषण अपघाताची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। त्यांनी दुःख व्यक्त केलंय। मृतांच्या वारसाला प्रत्येकी 5 लाखांची मदतही जाहीर केली आहे। पोलिसांनी तपास सुरू केलाय। पण प्रश्न इथे सुटत नाही। कुर्ला बस अपघातानंतर बेस्ट बस सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। तसंच कुर्ला अपघातातून बेस्टने कोणताच धडा घेतला नाही, हेही दिसून येतंय। चालकाचं प्रशिक्षण, नियोजन, चालक वाहकांचं वागणं, बेजबाबदारपणा हा मुंबईकरांसाठी जीव घेणा ठरतोय। बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी समजली जाते, मात्र तीच आता जीव घेणी ठरते। हा अपघात नाही तर व्यवस्थेचा बळी आहे। या अपघाताला चालक कारणीभूत आहेत, मात्र त्यापेक्षा जास्त जबाबदार आहे ते बेस्टचं प्रशासन। तेव्हा किती दिवस मुंबईकरांनी जीव मुठीत घेऊन जगायचं, हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय।